साधारणपणे प्रत्येक घरात सर्दी किंवा खोकला झाला तर कफ सिरपचा सर्रास वापर केला जातो. मात्र हेच कफ सिरप लहानग्यांसाठी आता घातक ठरत असल्याचं दिसून आले. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. आणि ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या खापर प्राथमिक आरोग्य केंद्रातली. इथे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 6 जानेवारी रोजी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या एका लहान मुलाला कफ सिरप देण्यात आलं. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधित महिलेनं ठाकरे गटाच्या आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तिथे लहान मुलांना हे औषध दिलं जात असून सरकार आदिवासी मुलांशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले. तसंच नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा अन्य ठिकाणी देखील गेला असेल तर तो सील करण्यात यावा आणि या संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.